रामकृष्ण मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग सुरू करायला जरा लई उशीर झालेला आहे, पण जाऊ द्या आता. आणि आज आपण मित्रांनो केस जे आहेत का शेवटी कापूनच टाकणार आहे, कारण ते लईच वाढलेली आहे. ते आपण जाऊ नंतर पण आता पुरतो आता खाली जाऊन नारळ पाणी पिऊन घेऊ. नारळ पाणी पिऊन घेऊ. चला आता नारळ पिऊन घेऊ. पहिले तर मी काय त्याच्यावरची ती साली ती काढायला लागली. तर मग पाणी घालायला मित्रांनो थांब, मी आहे काही तुम्हाला ती सालन ते काढून झाल्यावरच भेटतो सगळं. तर मित्रांनो आपली सालन ते काढून झाले, तर चला आता नारळ पिऊन घेऊ. मित्रांनो नारळ होता पूर्णपणे पाण्याने भरलेला. मित्रांनो आपलं पाणी तर पिऊन झालेलं आहे, पण चला आता नारळातली मलाही काढू. मित्रांनो सुरीने आहे का ते जरा मोठं करतोय. हो का मित्रांनो, तर झालेलंच आहे बऱ्यापैकी. आवडत ना जाईन चमचा. चला तुम्हाला ते पूर्णपणे मोठं करूनच भेटू. मित्रांनो आपण आता जिमला चाललेलो आहे. तुम्हाला दाखवतो आपण चेष्टेला असं आहे का ना. आपली आता जिम बिम झालेली आहे, तर चला आता घरी जाऊ. घरी चाललो मग चला. मित्रांनो आपण आत्ताच घरी आलेलो आहे. चला आता प्रोटीन घेऊ पहिलं. मित्रांनो आता जवळपास 9:30 वाजले आहेत, आणि आज पण आपलं केस कापायचं जे होतं का ते राहूनच गेलेलं आहे. आणि उद्या आपण कापू नाही शकणार, कारण उद्या मकर संक्रांती आहे. आणि परवा परत गुरुवार आहे मित्रांनो, म्हणून परवा पण कापता येणार नाही. त्याच्यामुळं आज आपले केस कापायचे तर राहिलेलंच आहे. आणि मित्रांनो आता एवढा कंटाळा आलेला आहे ना, माझी जायची पण इच्छा नाही. आता दुकानात रास्ते उघडे, पण मला जायची इच्छा नाही अजिबात थोडी पण, म्हणून आपण जाणार पण नाही मित्रांनो. आणि मग आता आपण झोपून घेऊ एखादी वेळ आहे. मित्रांनो आपली इच्छा तर नव्हती, पण आता चांगले केस आपल्याला, कारण अवतार इंजन झालेला आहे. खरं तर मला केस वाटण्याची इच्छा होती. जरा जर ओरडा खाऊन आहे का मित्रांनो, जरा कसं मित्रांनो जर ऑर्डर खाऊ का जरा मी शेवटी केस कापायचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा लवकर केस कापून घेतो मी. मित्रांनो आपण आलेलो आहे आता केस कापायला, तर चला घेऊया कापून. मित्रांनो आपण एवढी केसाची होती का लय कष्टाने वाढवलेली आहे. जाऊ द्या आता, हे कापायची वेळ आलेलीच यांना. तर मित्रांनो आपण आता केस कापून आलेलो आहे. कसं आहे लूक. चला आता घरी ते जाऊन जेवून घेऊ. मित्रांनो मी आता घरी येऊन मला 2-3 तास झाले. आत्ता 12 वाजलेले. मला काही भूक लागलेली, म्हणून मी आहे का आत्ता आपलं स्विगीवरनं फ्रूट अँड स्नॅक्स मागवलेले. आता ते येते ना, आपण ते खाऊ. त्यात माझी केस आहे ते केस मला फूड पण आवडलेली नाही. मला जी पहिली आधी मोठी केस होती का तीच आवडत होती, पण आता जाऊ दे. आता आपलं ऑर्डर येईल ते बनवून खाऊ. काय का मित्रांनो, स्प्रिंग रोल, बर्गर पॅटी, ब्रेड आणि सॉस मागवलेलं आहे फक्त. ते घेऊ दे. मित्रांनो आपण आत्ता पार्सल आलेलं आहे, तर चला ते घेऊया आणि बनवूया. मित्रांनो आपलं पार्सल आलेलं आहे. तर मित्रांनो आपण तेल तर तापायला ठेवलेलं आहे, आणि आपण टिश्यू घेऊ, कारण ते मित्रांनो तळून ठेवल्यानंतर त्याचं जे ऑइल आहे का ते पण ॲब्झॉर्ब करण्यासाठी. चला मित्रांनो तेवढं हातात येते तेवढं टिश्यू पेपर घेतलेले आहेत मी. ते ठेवू त्याच्यावर आणि ते तळून घेऊ पहिलं तर. आणि मित्रांनो आपण हे स्प्रिंग रोल, बर्गर पॅटी आणि सॉस मारू. मित्रांनो स्प्रिंग रोल तुम्ही बघू शकता मित्रांनो कसे आहेत. हे 6 आलेले आहेत, आणि आपण त्याला तळून घेऊ मित्रांनो.
मित्रांनो आपण जरा गॅस फुल करू पाहिलं सर. मित्रांनो याच्यावरती हे बघा सॉस पण आईस्क्रीम सोबत आलेले. मी तळून झाल्यावरच तुम्हाला भेटतो आता तर नाही तळून झालेले आहेत. मित्रांनो आपण आता इथे एक बर्गर पॅकेट टाकू. मित्रांनो ते पहिल्यांदाच वास हे करत होतो तळत होतो मित्रांनो, म्हणून मी पहिले ते जाऱ्यात घेत होतो मग त्याच्यात टाकत होतो. डायरेक्ट तसं नव्हतं टाकत मी. मित्रांनो लगेच गोल्डन पण व्हायला लागलेले आहे त्याच्यामुळे टाकल्यावर, म्हणजे जराशे फ्राय व्हायला लागले. चालू आहे तुम्हाला बनवून झाल्यावरच भेटतो. मित्रांनो आपलं जेवढं सगळं बनवून झालेलं आहे बघा. आता मी ब्रेड सोबत खातो मित्रांनो. स्प्रिंग रोल जे आहेत स्प्रिंग रोल चवीला चांगले, त्याच्यासोबत आपली चटणी पण मिळालेली आहे स्प्रिंग रोल सोबत. चवीला येते. चला आता मी खाऊन घेतो आणि आपला ब्लॉग आहे इथं सेट करत आहोत. आपण भेटू उद्या कारण ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जे हिंजे मारे आपण याच्यावरती दोन्ही सॉस लावून घेतलेले आहेत. ते स्मोकी तंदूर मेयोनीज आणि ते, आणि बघा आपण याच्यात ठेवतोय हे करतो मित्रांनो. आता मी खाणार आहे मग तुम्हाला टेस्ट पण सांगतो कशी आहे. चांगलं मित्रांनो चला.